आज सकाळी सकाळीच निघालो मासे आणायला. घरातून निघताना चिकूने बाय बाय केलं, पण ना त्याला पण यायचं होतं, त्यामुळे ना थोडासा नाराज होता. गाडीत बसल्यावर लगेच चर्चा सुरू झाली, आज कोणता व्हिडिओ बनवायचा. हे बघा झाड, सध्या ना याची पानं लालसर दिसतात, पण काही दिवसांनी ना हे हिरवेगार होणार होती. ते पण तुम्हाला पुढील व्हिडिओ मध्ये नक्की दाखवेल. दादा आधीच ना शेताकडे पोहोचला होता आणि एक वावर नांगरून झाला होता, दुसऱ्या वावरामध्ये ट्रॅक्टर सुरू होता. थोडं काम बघून आम्ही ना लगेच निघालो मासे आणायला. आज ना खास मी पुढे बसले होते आणि नेहमी दादा बसतो ना. मासे घेतले आणि दादाचा व्हिडिओ पण शूट केला. माशांच्या दुकानासमोरच गाडी वॉशिंगचं दुकान होता, मग लगेच गाडी पण वॉश करून घेतली. यायच्या वेळेस रस्त्याच्या कडाला काकडी आणि स्ट्रॉबेरी दिसली, मग काय लगेच घेतल्या. घरी पोहोचायच्या वेळेस ना चिकू आणि आविष्कार धावतच आले. काय आणले म्हणताच ना स्ट्रॉबेरी हातामध्ये घेतल्या. त्यानंतर ना मस्त मासे फ्राय केले आणि आई ना शेताकडे गेली होती गहू कापायला, म्हणूनच ना सगळं घरातलं काम माझ्यावरच होतं. सगळं आवरलं आणि दुपारी ना मुलांसाठी आईस्क्रीम आणि शेतातल्या माणसांसाठी ना गरमागरम वडापाव घेऊन गेले. काही माणसं गहू कापत होते आणि काही माणसं पेंड्या बांधत होते. पातना लागतच आली होती, म्हणलं लगेच ना वडापाव खाऊन घ्या, गरम गरमच आहे. इकडे बघा लक्ष्मी आहे ना गवताच्या पेंड्या घेऊन येते आणि हे बघा काय म्हणतात, गवत कापायला लावलाय जाती घुबड जाती. अशीच असते गावाकडची लाईफ, काम, मस्ती, चिडवा चिडवी आणि गाणी. असेच पारंपरिक गाणे आपल्यासाठी लवकरच. आणि मग ना आम्ही निघालो राजूरला. पण इतक्या लवकर आम्ही का गेलो हे जाणून घ्यायचं असेल ना तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा.